एका कर्जाच्या परतफेडीसाठी थेट ब्रिटन सरकारलाच न्यायालयात खेचणाऱ्या रुथिया परिवाराची गोष्ट समाज माध्यमांवरती चर्चेचा विषय बनली आहे. झालं असं होतं की 1917 साली पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये मध्य प्रदेशामध्ये सिहोर येथील सेठ जुम्मालाल रुथिया यांच्याकडनं 35,000 रुपयांचं कर्ज वॉर लोन म्हणून ब्रिटन सरकारने घेतलं होतं आणि ते व्याजासकट परत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. परंतु 109 वर्ष उलटून गेली तरी ते पैसे परत मिळालेलेच नाहीत. त्यामुळे रुथिया सरकारने ब्रिटन सरकारला न्यायालयात खेचलं आहे. प्रसंगी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची सुद्धा त्यांनी तयारी दाखवलेली आहे. कर्जाची सर्व कागदपत्र त्यांच्याकडे सुरक्षित आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. रुथिया परिवारात असं म्हणणं आहे की आमच्या पूर्वजांनी ब्रिटन सरकारला जे पैसे दिले होते हे भारतीयांचे पैसे आहेत आणि हे भारतीयांचे पैसे आता परत मिळालेच पाहिजेत. याची आत्ताची जर समजा आपण किंमत बघितली, आत्ताच्या काळामध्ये किंमत बघितली तर 1,85,00,000 रुपयांच्या घरात ही किंमत जाते. त्यामुळे हे पैसे भारतीयांचे आहेत आणि भारतात ते परत आलेच पाहिजेत असं रुथिया परिवाराचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुढे या खटल्यामध्ये होणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.